श्रुती, तुझ्या फॅमिलीबद्दल सांगशील का थोडं काही? तू माझ्या फॅमिलीमध्ये काय माझ्या फॅमिलीमध्ये काय आई आहे, भाऊ आहे, एक बहीण आहे मोठी, माझ्यापेक्षा मोठी आहे. तिचं पण लग्न झालेलं आहे. ती नाशिक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. तर आजचा विषय असा आहे की श्रुतीच्या मम्मीला कॉल का नाही करत. आपल्याला श्रुतीला विचारायचं आहे आज, कारण की श्रुतीनं खूप दिवस झाले, 1 महिना तरी झाला तिच्या मम्मीला कॉल केलेला नाहीये. तर आपण विचारू तिच्या मम्मीला कॉल का नाही करत. म्हणजे दर महिन्यात ती असंच करते की तिच्या मम्मीला फक्त महिन्यातून एखाद्या वेळेस कॉल किंवा मी म्हटल्यावरच कॉल करन. म्हणजे तिला आठवण येत नाही का काय, तिला बोलावं वाटत नाही. आपण हे आज तिला विचारू. म्हणजे असतं ना, आता आपण बोलायला पाहिजे, आईला फोन केला पाहिजे. बऱ्याच मुली बोलतात, घंटा 2-2 घंटे बोलतात, पण हिला सांगावं लागतं की तू तुझ्या मम्मीला कॉल कर. चला आपण बघूया काय आज. तर रेपा वरात खेळतोय. वरातला थोडी सर्दी आली पिलू तुला. इकडं बघ, हाय कर. सर्दी मा. हा तू लाडू खातो? लाडू खायस तू? लाडू घे. उई, भांडे पडले. परत हाय कर. लाडू खाल्ले तू? लाडू दाखवतो सगळ्यांना. हाय कर. सर्दी आली तुला? हो मा. शेंबूल यायला पिलीला. लाडू 2-2 खायचे. चला आपण श्रुतीला भेटू आता. श्रुती, हाय. काय करेल तू? ओवा चाळायला लागले मी. ओवा कशाला चाळायला लागली? ओवा ते पप्पाला काहीतरी औषधाचं करायचंय. ते सोप, जिरं, ओवा ते बारीक करून ठेवायचंय, म्हणून ते करायला लागलं. हो का? तर काय झालं? चल बरं तिकडे आपण विचारू आता श्रुतीला. हा, श्रुतीचं काय म्हणणं. श्रुती, किती दिवस झाले तुझ्या मम्मीला कॉल नाही केला तू? केला होता. कधी केला होता? आत्ता म्हणजे कधी केला होता तुझ्या मम्मीला कॉल तू? 8-10 दिवस झाले. 8-10 दिवस झाले. म्हणजे 8-10 दिवसानंतर का कॉल केला तू? तुला सांगावं लागतो कॉल कर मम्मीला, का बोल का काय, का तुला करावं वाटत नाही तुझ्या मम्मीला कॉल? असं जसं ती पण कामाला जाते दिवसभर, ती कुठं घरी असते, तिला फोन करायला. आणि मग संध्याकाळी आली की आपला राडा चालू राहतो. आपलं आवरतं का लवकर? आता पाय तुम्ही आताशी घरी आली, अजून जेवण वगैरे ते ठीक आहे ना. मग तू दुपारी करायचं. दुपारी काय काम आहे तुला? दुपारी करायचं. काय आपल्यासारखे एका जागी राहणार आहे, ते लवकर झोपी जाते. तर दुपारी करायला मग मी शेतात असते. शेतात म्हणजे शेतात कोणाच्या शेतात? दुसऱ्यांच्या शेतात जाते आई. म्हणजे काम करते, ते पोलनाचे काम करते आई. तर मग ती काही घरी नसते. हो का? मग एखाद्या वेळेस असली घरी आली तर जास्त आठवण तर मग लावत असते. त्याच्यात काय एवढं. तेच म्हणलं, तुला राव वाटत नाही का? तुला आठवण येत नाही का काय? काही येते मला आठवण येते तर खरी, पण रोज तर जायला भेटणार नाही तुला. काय नाही, महिन्यातून एकच चक्कर आपली असतेच तिकडे. गेले तर काही उपयोग नाही ना. काय गेले असं नाही करू पिलो, असं नाही करू, तसं नाही करू. डोक्यावर पडशील तसं नको करू. पाहू नये, तसं नाही करू. गेले तर काय आता, तिथं राहू तर नाही शकत. बर. तर असा काही विषय मित्रांनो, हिच्या मम्मीला कॉल करत नाही. आता कमेंट मध्ये तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या मम्मीला कॉल करता का नाही? लेडीज जेंट्स सगळे त्यांच्या मम्मी पैसेच राहत असतात. तेच तर ना, मला नाही कळणार आमचं काय. तर नाही, कॉल करायला पाहिजे, पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी कॉल करा. सगळ्यांनाच आई असते, सगळ्यांचंच हे असतं. कॉलवर बोलणं आणि असं प्रत्यक्षात सोबत असणं याच्यात खूप मोठा फरक आहे. ठीक आहे. तर आता तुम्हीच बघा ना, तुमच्या आईला तुम्ही केव्हा भेटता? सकाळी फक्त नेऊन सोडता आईला, संध्याकाळी आले तुम्ही घरी नसता. सकाळी पण काहीच तुम्ही सोबत नसता. तुम्ही घरी यायच्या आधी तर त्यांचं जेवण खाणं होऊन ते झोपी जातात, कारण की दोघांना पण लवकर झोपायला लागतं. हे पाहिजे काय चालू धिंगाणा खाली. हा पण झोपला असता आतापर्यंत, कारण की दुपारचा जागी येतो. हो बरं. पण आज दोघं बाय चान्स पप्पाच्या गाडीचा आवाज लवकर आला म्हणून तो जागी. माझ्या गाडीचा आवाज बी ओळखतोय.
कसं नाही फोन नाही ब्लॉग चालू आहे आपला, फोन नाही. तर असा काही विषय मित्रांनो, तू तुझ्या मम्मीला कॉल करत जा. मला तरी असं वाटतं की तो दररोज एखादा कॉल केला पाहिजे किंवा मग 2 दिवसाला असं कॉल केला पाहिजे. काय बोलणार आहे? ठीक आहे तुझं घराने करतात, समजा त्यांच्या घरी भांडणं तंडणं चालू राहतात, ते घराने करू 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 मम्मीला सांगत राहतात, मम्मी आज असं झालं, मम्मी आज तसं झालं, मम्मी आज हे बोलली. पण मग आपल्याकडे तसं काहीच नाही ना. कारण की तुला नंदन किंवा जाऊ नाही येत, त्याच्यामुळे तुला नाही इथं नाही आहे सध्या. इथं नाहीये असं थोडी आहे, बऱ्याच गोष्टी बोलायला, पण मग असं प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत आपण. तुझी सर्दी बरोबर आहे का आता? नाही ना, आज उलट जास्त झाली. काल गोळी घेतली तर घेतली, पण आज उलट जास्त झाली. सकाळपासून कणकण करायला मला. वरदला पण थोडी सर्दी आलेली. त्याला मला सोबतच झाली. आणि ती कशामुळे झाली? त्याला पाण्यात खेळण्यामुळे झाली. तो भांडे घासू लागतो, काहीच गरज नाही भांडे घासायची. मी भांडे घासायला बसले की लगे येतो तिथं माझ्यापाशी. आणि काल रात्री ते डाळबट्ट्या केल्या होत्या, ते गडंगनेर केलं होतं ते 2 घरी. म्हणजे आता लग्न आहे नात्यांमध्येच आहे. परत ते फुटून जाईल, ते फुटून हे पण मित्रांनो कसं ठोकतो. पहिलेच तर त्यानं पाण्यात फेकून एक बंद करून टाकले एअरबड, आता दुसरा निस्ता आदळा लागला. टाकली चार्जिंग त्याची पूर्ण कमी करून, आता काहीतरी केलं त्याने, त्याला झालं ते खराब. जेवायला केलं त्याने, काकड्या खाल्ल्या होत्या रात्रीच्या, ते पण थंड्या. त्याच्यामुळे मग त्याला आज सर्दी दिसून आली त्याची. जेवायला काय केलं तू? आज का? आज वरदची फेवरेट, पप्पाची फेवरेट खिचडी केली आज. हो, तुला खिचडी खायची? तू म्हण खिचडी, खिचडी म्हण खिचडी. आणि आपले आता 2700 काहीतरी सबस्क्रायबर, 2400 का 2700 काहीतरी सबस्क्रायबर झालेले. तर लवकरात लवकर आपले 5000 सबस्क्रायबर पूर्ण करा. आणि जो पण आपले जे कोणी आपल्याला सबस्क्राईब केलेलं असेल ज्यांना, त्यांना आपल्या इन्स्टाच्या पेजला पण जाऊन फॉलो करा. इन्स्टाला पण आपले व्हिडिओ चांगले आलेले असतात, शॉर्ट व्हिडिओ. वरदचं पण एक पेज आहे प्रज्ञेश लुंगे नावाने, श्रुती निरंजन लुंगे नावाने असं पेज आहे एक श्रुतीचं. तर त्याला पण जाऊन तुम्ही फॉलो करा आणि सपोर्ट करा. कारण की आपले सध्या खूप कमी फॉलोअर्स आहेत. आणि सबस्क्रायबर लवकरात लवकर 5000 करा. कारण की आपल्याला अजून खूप काही गोष्टी अशा की सांगायच्या आहे. हो ना वरद? ए वरद, काय करायला? तर असा काही विषय आहे. आणि याच्या आधीचा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे आमचा बघितला सगळ्यांनी, खूप चांगले व्ह्यू आले त्याला. तर असा सपोर्ट असू द्या. आणि हो मित्रांनो, आज असं काही आहे 7 तारीख आहे, आज रोज डे. तर कोणाकोणाला माहिती आहे, कोणाकोणाला नाही त्यांना सांगा. आणि कोणकोणत्या म्हणजे नवऱ्याने त्याच्या बायकोला रोज दिलेले ते पण सांगा. कारण की मी तर काय आणलं नाही श्रुतीला, कारण की गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. मी तर काही श्रुतीला रोज आणलेलं नाही यावेळेस. आमचं रोज डे म्हणजे हे रोज दे, भाजी दे, चॉकलेट दे, हंबाचा व्हिडिओ लावून दे, हंबा बघू दे, है ना बरं ते हंबा दे. आमचं असंच चालू आहे, फक्त रोज डे दे, रोज सगळं द्या त्याला. आमचं हेच एक फुल आहे आमच्यासाठी. हो ना बरं, तू फुल आहे ना? हा बा फुल आहे. किती मोठं फुल आहे, किती मोठं फुल आहे, एवढंसं फुल आहे. तर असं काही फुल आहे बा आमचं. आणि टेडी बिअर सगळं आम्ही यालाच वरदच राहणार आमच्या वेळेस. आम्ही काहीच सेलिब्रेट करणार नाही. जमलं तर शक्यतो आम्ही बाहेर जाऊ जेवायला 14 तारखेला, जमलं तर. ते पण काही नक्की नाही आहे. तर कोणी कोणी रोज डे सेलिब्रेट केलेले आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अगोदर खूप केलेले, पण आता नाही केलं आम्ही. आता इंटरेस्ट नाही राहिला. इंटरेस्टचा विषय नाहीये, जाऊ दे, सोडा. तो वेगळा विषय आहे, त्यावर आपण नवीन काहीतरी ब्लॉग बनवू उद्या. आता सोडा तो विषय. तर मित्रांनो, तर बघा मित्रांनो, असं काही हिचं म्हणणं आहे. तर कोणाकोणाला बरोबर वाटते ते पण सांगा. कारण की आता नाही राहत लक्षात म्हणजे गेले ते दिवस, आता आपले नाही राहिले दिवस. आता आपण ह्या पबड्याला बघायचं, आपण हे आपलं रोज है ना. तर असं काही विषय होता आजचा श्रुतीच्या आईचा, तो मी क्लिअर केला. कारण की मला पण वाटतं ना की तिनं करायला पाहिजे कॉल. मला चांगलं वाटत नाही, ती माय माऊली एकटी राहते तिथं. श्रुती, तुझ्या फॅमिलीबद्दल सांगशील का थोडं काही? तू फॅमिलीमध्ये काय
माझ्या फॅमिलीमध्ये काय आहे, आई आहे, भाऊ आहे, एक बहीण आहे मोठी, माझ्यापेक्षा मोठी आहे. तिचं पण लग्न झालेलं आहे. ती नाशिकला असते सध्या, शाळेवर टीचर आहे ती, लहान मुलांना शिकवते बघा. आणि तिला म्हणजे माझा थोडासा मोठा मुलगा आहे, एक 10 वर्षाचा, 8-10 वर्षाचा. आणि भाऊ पण माझे हे प्लंबिंगचे वगैरे कामं करतो. तर त्याचं लग्न अजून बाकी आहे माझ्या भावाचं. आणि आई आहे, आई जे की शेतात जाते, तिला एकटीला काही घरी करमत नाही, ती जाते शेतामध्ये, त्यामुळे आई जाते तिकडं. तर असा काही विषय आईचा आणि त्यांचा. वडील तर नाहीये, वडील एक्सपायर झालेले. मी 9वीत होते तेव्हाच एक्सपायर झाले ते. तर वडील नाहीये मला. वडील तब्येत ठीक नव्हती वाटतं वडिलांची, आहे ना? वडिलांची तब्येत ठीक. टोचायला वरच मला तो तिथं पण एक छोटंच कुटुंब होतं आणि इथं पण मला एक छोटंच कुटुंब भेटलेलं आहे. आमच्या चौघांचंच भेटलेलं आहे. तिथं आम्ही 5च जण होतो, इथं आम्ही 4च जण आहे. आता एक मिनिट थांबा. याचं काय चालू आहे पहा. याचं म्हणणं आहे की पेनाने मला तुझ्या अंगावर रेषा ओढू दे. त्याच्या अंगावर बघा तुम्ही आता रेषा. हे बघा किती रेषा ओढल्यापर्यंत त्याच्या अंगावर बघा. तर मित्रांनो, असा काही विषय होता. तुम्ही आता श्रुतीच्या फॅमिलीला तर भेटलाच, म्हणजे आता त्याची तुम्हाला सांगितलीच आता माहिती. तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिकमध्ये. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर ब्लॉग पाहिजे ते पण सांगा. तर मित्रांनो, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तो आता किरकिर करणार थोडी, कारण की त्याला झोप आलेली. परत बाय कर. बाय. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फ्लाइंग किसी तू कर. तर चला मित्रांनो, बाय.